असतील, गुणलेखक, समालोचक आणि बाकी इतर मंडळी जे पंचमंडळ आहे त्यांनी प्रत्येकाने आपापलं काम व्यवस्थितरित्या पार पाडावं आणि प्रत्येकाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि स्पर्धेला सुरुवात होते. तर आजचा पहिला सामना श्रीराम क्रीडा मंडळ निवे रामवाडी विरुद्ध शिवसह्याद्री प्रतिष्ठान चोरवणे शिंदे गावठण या दरम्यान खेळवण्यात येणार आहे. आणि या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून आमच्या निवेगावचे बुलंद आवाज विजयजी शिंदे, तसेच गुणलेखक निवृत्ती महापदी आणि ओंकार महापदी हे गुणलेखक म्हणून अर्थात स्कोररचं काम पाहतील. तसेच क्रिक यूट्यूब लाईव्ह या माध्यमातून या यूट्यूब लाईव्ह या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. तरी आता सामन्याला सुरुवात होत आहे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. या 2 दिवसाकरिता आम्हाला या संजय धनावडे साहेबांनी चहाची सुद्धा व्यवस्था करून दिलेली आहे. तरी त्यांचा सुद्धा पुन्हा एकदा आभार मानतो आम्ही आणि सामन्याला सुरुवात होत आहे. धन्यवाद. मी जातोय विजयजी शिंदे यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्मन कुर्मी देव सर्व कार्य श्री सर्वदा शिवशंभो क्रीडा मंडळ गाव निवे मर्यादित षटकांच्या सामने ज्यांच्या सहयोगाने ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं आयोजित केलेले आजचा पहिला दिवस आहे. आणि या पहिल्या दिवसातील उद्घाटनाचा सामना जो आपल्या प्रेक्षकवर्गापर्यंत आपण नेतोय, श्रीराम क्रीडा मंडळ निवे रामवाडी त्यांच्या विरोधात शिवसह्याद्री प्रतिष्ठान चोरवणे शिंदे गावठाण आपल्या पंचक्रोशीतील हे दोन्ही नावाजलेले संघ. पंच या सामन्यासाठी धनंजय कोली सर आणि स्वप्नील मोरे यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेली ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी आलेली मैदानात रवींद्र सावंत आणि अविनाश चव्हाण यांच्या विरोधात खेळतोय तो उत्कृष्ट असा नावाजलेला गोलंदाज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत द्या. हॅलो, या ठिकाणी क्रिकेट म्हटलं की आली स्पर्धा आणि स्पर्धा म्हटलं की आली बक्षीस. त्याच्यामुळे या स्पर्धेतलं पहिलं जे एकदम मानाचं बक्षीस असं आहे की जो पहिला षटकार मारेल त्याला 501 रुपये आणि जो पहिला चौकार मारेल त्याला 201 रुपये. आमच्या गावाचे आमचे ज्येष्ठ आणि आमचे सल्लागार सन्माननीय वसंतराव पालांडे साहेब यांच्या माध्यमातून पहिल्या षटकारासाठी 501 आणि पहिल्या चौकारासाठी 251 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर आमचे बंधू या ठिकाणी नितीनजी सकपाळ साहेब आलेला आहे, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करताना व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. हॅलो, तर नक्कीच इथं बक्षिसांची खैरात केली जाईल आणि एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तर सामन्याकडे घेऊन जाण्यापूर्वी तत्पूर्वी व्यासपीठावर आमच्या समेत जे सर्व मान्यवर व्यक्ती जे ग्रामस्थ ज्येष्ठ कनिष्ठ जोडलेत त्यांचं यथाशीत इथं स्वागत केलं जाते. त्या सामन्याकडे घेऊन जातोय. सामन्यातील पहिलं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो समाधानकारक कामगिरी करावी लागेल. कारण आपल्या पंचक्रोशीतील हे दोन्ही नावाजलेले बलाढ्य संघ एक साईडला असेल ते श्रीराम क्रीडा निवे रामवाडी यजमान संघ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या विरोधात आपला संघ आहे तो शिंदे गावठाण. तर सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय श्री गणेशा करतोय. पहिल्या चेंडूची फेक करतोय, पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय समाधान. चांगला फटका मारला. लेग पॉइंटचा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अविनाश चव्हाण एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे आपल्या संघाचं नेतृत्व करतो. तर पंचांना विनंती असेल पहिली इनिंग जी असेल ती 15 मिनिटातच संपवली जाईल याची नोंद घ्यायची. सामना कंपल्सरी चेसिंग आहे, स्पर्धेचा नियम आहे. लॉंगरच्या दिशेने मारलेला फटका होता, झेल मात्र तिथं होत नाही आणि हा पहिला चौकार श्री गणेशा होतोय. डीजे मोठा प्रहार केला होता दुसऱ्या चेंडूवरती आणि संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा केलाय. या चौकाराने या 4 धावाने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 4 धावा धावफलकावरती लागतायत. पुढचा चेंडू चांगला फटका मारला लॉंगरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मोठा मसागाला लागलाय आणि माघारी परतवलंय ते अविनाश चव्हाण या स्फोटक फलंदाजाला. डीजे
चार धावा फलकावरती लागतायत. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता पण झेलबाद झालाय. माघारी परतावलंय ते अविनाश चव्हाण या फलंदाजाला. नवीन आलेला फलंदाज दिनेश आलाय आपल्या स्ट्राईक रोटेट करण्याचा. नॉन स्ट्राईकला येतो रवी सावंत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आलेल्या सर्व संघांचं आम्ही पुनश्च एकदा पहिल्या दिवसातील ही पहिली लढत उद्घाटनाची लढत यामध्ये हार्दिक स्वागत केलं जाते. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती समाधान स्फोटक फलंदाज. एक चांगला फटका मारला. इरादा होतोय मात्र तिथं झेल होतोय आणि दुसरा गडी झेलवाद होतोय निवेर रामवाडी या संघाचा. डीजे आणि कंपल्सरी ट्रॅक आणि शूट असणे गरजेचं आहे. तर संघ नायकाने याची प्रत्यक्षात नोंद घ्यायची आहे. आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचा पुनश्च एकदा हार्दिक स्वागत केले जाते. शिवशंभो चषक 2025 चा अर्हता आपण 24 मध्ये खेळवला जाते. 28 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि 29 वर्षात आपण पदार्पण करत आहेत. ही शृंखला आहे ती एक आपल्या एक चांगल्या हितासाठी की प्रत्येकाचा मनसुबा असतो की आपल्या गावचं आपलं ग्रामदैवत व्हावं आणि एक चांगल्या प्रकारचे एक मंदिराची आकाराने उभारी करण्यात हा निज गोला केला जातोय. तर समाधान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती चांगला फटका मारला. लेग साईडला चांगलं क्षेत्ररक्षण होते पण फलंदाज मात्र एक धाव घेण्यात यश आले. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 2 गडी बाद 5 धावा धाव फलकावरती लागतायत. आलेल्या सर्व ग्रामस्थांचा आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. शिवशंभो चषक 2024 मध्ये खेळलेली ठाणे नगरीत खेळवली जाणारी ही स्पर्धा आहे. भगवानजी उतेकर साहेब यांचं इथं आगमन झालेले त्यांचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत केलं जाते. सदस्यांना एक विनंती असेल स्वयंसेवक शिवशंभो क्रीडा मंडळाचे सदस्य बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आपण स्वतः लवकरात लवकर आणून द्यायचा आहे याची नोंद घ्यायची आहे. सामन्यातील पहिलं षटक प्रगती पथावर असताना 5 धावा धाव फलकावरती लागतायत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय ते शिंदे गावठाण या संघाने. एक दादा संघ समजला जातोय. प्रवीण शिंदे या संघाचं नेतृत्व करत असताना गोलंदाज समाधान डाव्या एसटीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू येत आहे. तटस्थ पंच स्वप्नील मोरे पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 6 धावा धाव फलकावरती लागतायत. माझे साथी स्कोरर आमच्या समेत जोडलेत व्यासपीठावरती. निवृत्ती मापदे असतील, ओमकार मापदे असतील, ज्यांनी YouTube लाईव्ह द्वारे आमचा आवाज आणि चित्रफित जी आमच्या महाराष्ट्र देशात इतर बाहेर देशात ज्यांनी नेण्याचं काम केलं तो विघ्नेश क्रिक यार्ड ज्या टीमनी त्यांचं देखील हार्दिक स्वागत. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू एकच धाव मिळते. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 7 धावा धाव फलकावरती लागतायत. तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे ऑपरेटर. शिवाजी उतेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तसेच पंधरगाव फेडरेशनचे कार्यकर्ते भगवानजी उतेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तसेच चोरवणे गावचे आमचे ज्येष्ठ खेळाडू अजयजी जाधव साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. चालू. तर नक्कीच इथं यथाचित ज्येष्ठ नागरिक असू द्या सन्मानित केलेले त्यांचा यथाची इथं सन्मान केला जाईल. सर्वांचं स्वागत केलं जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तरी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक वर्गांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. शिवशंभो चषक 2025 पर्व 28 मध्ये अजयजी जाधव आमचे मित्र बंधू आहेत. फार मोठा क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेले ज्यांनी 40 ते 45 वर्ष खेड तालुका रत्नागिरा ठाणा मुंबई जेव्हा त्यांनी गाजवला ते अजयजी जाधव यांचंही देखील इथं स्वागत. हॅलो. आज या कार्यक्रमानिमित्त आणि या मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता आमचे
15 गावातील ज्येष्ठ नेते श्री दत्ताजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून 11,111 रुपयाची या ठिकाणी त्यांनी देणगी जाहीर केलेली आहे, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नेते श्री सदानंदजी चांदे साहेब यांच्याकडून सुद्धा 10,000 रुपये एक ही देणगी या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेली आहे, त्यांचं देखील मी या ठिकाणी धन्यवाद देतो. तर दुसरं षटक घेऊन आलाय तो दीपक सोमनी मोठा फटका मारलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, तिसरा गडी बाद होतोय, झेल बाद होतोय, माघारी परतवलंय सोमला डीजे. लवकरात लवकर पाठवते, फार उशीर करू नका. 15 मिनिटाचा अवधी असेल आपल्याकडे, याची सर्वांनी संघनायकांनी नोंद घ्यायची. तर सामन्यातील दुसरा स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो दीपक, एक नावाजलेला स्फोटक गोलंदाज, पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. तटस्थ पंच असतील ते स्वप्नील मोरे आणि धनंजय कोहली एक चांगले पंचांच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. अकूट टप्प्याचा चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, संघाची धावसंख्या रोखून धरण्याचं काम केलंय. संघाची धावसंख्या होते 3 गडी बाद, 7 धावा धावफलकावरती लागतायत. 4 गडी बाद धावफलकावरती लागतायत, 7 धावा. पुढचा चेंडू दीपक, चांगला फटका मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय प्रवीण शिंदे. कुठली मात्र चूक करणार नाहीये, कारण प्रवीण शिंदेला माहिती आहे की 4 षटकांचा सामना असेल, 24 चेंडूचा खेळ बाकी असेल, तर कमीत कमी धावावरती रोखण्यात यश येईल याचं त्यांनी ध्यान राखलंय आणि एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय ते प्रवीण शिंदे या संघनायकाने. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शिंदे गावठाण म्हटलं की एक दादा संघ आपल्या पंचक्रोशीतील असू द्या आणि 15 गावातील एक नाव आहे, कारण एक चांगल्या युवा पिढीने घडवलेला हा संघ आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवर व्यक्तींचं, खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. शिवशंभो चषक 2025 चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न होता, डाव्या एसटीच्या खूप बाहेर गेलेला चेंडू. पंचांचा इशारा येतोय स्वप्नील मोरे यांचा, कारण स्वप्नील मोरे म्हटलं तर एक 25 ते 30 वर्षाचा दांडगा अनुभव असलेले खेळाडू आहेत आणि आपल्या संघाची धुरा सांभाळतात. अनेक तटस्थ पंच असतील. तर दुसरे षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते 8 धावा धावफलकावरती लागतात. उद्घाटनाचा सामना आहे, आजच्या पहिल्या दिवसातील पहिली लढत. 9 धावा धावफलकावरती लागतात. पुन्हा एकदा लेग फाईन लेगच्या दिशेने मारलाय फटका, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, पंचांचा इशारा येतोय 1 धावेसाठी. संघाची धावसंख्या होते 10 धावा धावफलकावरती लागतायत. किशोरजी शिंदे, त्याचप्रमाणे राकेशजी उतेकर, आर्मी मॅन, चौरणे गावचे सुपुत्र यांचं देखील इथं आगमन झालेले, त्यांचं देखील ग्रामस्थांच्या वतीने, मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे, याची नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू 4 षटकांचा सामना आहे, कंपल्सरी चेसिंग आहे, स्पर्धेचा नियम आहे. दीपक गोलंदाजी पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय. चांगला फटका मारलाय, चेंडूला फेकून दिलं, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली येतोय, झेल मात्र तिथं सुटलाय आणि जीवदान भेटलंय तर रवी सावंत या फलंदाजाला. रवी सावंत आणि राजेंद्र सावंत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते, दोन्ही बंधू. हॅलो, तर दरम्यान कृपया करून 15 गाव फेडरेशनचे समालोचक या ठिकाणी जर कोण उपस्थित राहिले असतील तर कृपया करतो त्यांनी समालोचक कक्षांमध्ये विजयजी शिंदे यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. तसेच 15 गाव फेडरेशनचे पंच पॅनेल जर कोणी पंचांमधील उपस्थित राहिले असतील तर त्यांनी कृपया करून सुधीरजी महापती आणि दिलीपजी उतेकर यांच्याकडे संपर्क साधायचा. धन्यवाद. तर नक्कीच समालोचक असू द्या, पंच असू द्या, कारण क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटलं की ऑलराऊंडर आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये माहिती आहे की प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाची गरज असते. जर कोणी आपण इथं 15 गावातून असाल तर आमच्याशी नक्कीच यावं, सर्वांचं स्वागत केलं जाईल. 2 षटकांचा सामना संपलाय आणि संघाची धावसंख्या होते
13 धावा धावफलकावरती लागत आहेत. तोपर्यंत आपण संधी देऊ डीजे ऑपरेटर ज्यांनी ठाण्यामध्ये एक मोठा आवाज करून ठेवलाय ते आमच्या समेत जोडले आणि आमचा आवाज ज्यांनी प्रेक्षक वर्गाकडे नेऊन ठेवलाय ते डीजे ऑपरेटर महेश कामली मॅन फ्रॉम ठाणा. डीजे सामन्यातील तिसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय प्रवीण शिंदे. पंचांच्या उजव्या साईडने मारा करणार. हॅलो, कृपया तळवत ग्रामीण स्टार आणि स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे दोन्ही संघ उपस्थित असतील तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया करून टॉस का बॉस या ठिकाणी संपर्क साधायचा. धन्यवाद. चालू आहे. तर 14 धावा धावफलकावरती लागतात. तिसरे षटक घेऊन आलाय तो प्रवीण शिंदे संघाचं नेतृत्व करतोय. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं तिसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होती 13 धावा, 5 गडी बाद झालेत. निवे रामवाडी म्हटलं तर थोडासा मला वाटतं अडचणीत सापडलेला संघ दिसतोय कारण एक पाहिजे तशी फलंदाजी झालेली नाहीये. कारण एक मोठा सामना पाहायला मिळणार होता असं वाटलं होतं. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा येतोय 1 धावेसाठी. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 15 धावा धावफलकावरती लागतायत. 15 धावा धावफलकावरती लागतायत. आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक अनिलजी महापदी, हा बाबा अनिलजी महापदी साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत केलं जाते. चांगला फटका मारलाय, मोठा प्रहार केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल बाद होतोय. रवी सावंत या फलंदाजाला माघारी परतवले. 5वा गडी बाद होतोय. एक स्फोटक फलंदाज म्हणून समजला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षणाची मात्र आपल्याला धुरा सांभाळले ते शिंदे गावठाण या संघाने. कारण एक चांगला मातब्बर संघ म्हणून समजला जातोय. चांगल्या युवा पिढीने घडवलेला संघ आहे. कारण प्रवीण महापदे विरोधात अविनाश चव्हाण ही लढत आपल्याला पाहायला मिळणार. कारण आखोटब्याचा चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले. संघाची धावसंख्या रोखून धरण्याचं काम केले ते गोलंदाज प्रवीण शिंदे या गोलंदाजाने. 15 धावा धावफलकावरती लागतायत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार नक्कीच. कारण 2 दिवस आहे. कारण मुंबई नगरी म्हटलं की ठाणा आज शनिवार, उद्या सुट्टीचा दिवस रविवार असेल. एक मोठी घमाशान आपल्याला इथे पाहायला मिळते. प्रवीण शिंदे चांगला फटका मारलाय. 1च धावावरती समाधान मानायला लागते. संघाची धावसंख्या होते 16 या आकड्यावरती नेऊन ठेवले. कारण 24 चेंडूचा खेळ असेल. पहिल्या सत्रात मोठी हाणामारी करण्याचा प्रयत्न होता निवेर रामवाडी या फलंदाजाचे. पण थोडीशी कृपया करून तळवळ ग्रामीण स्टार आणि स्वयंभू मित्रमंडळ चोरवणे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. त्वरित यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, नाहीतर पेनल्टीला सामोरे जावं लागेल. तर नक्कीच वाईटचा इशारा येतोय. 1 अवांतर धाव मिळते. 17 धावा धावफलकावरती लागतायत. संघाची धावसंख्या 17 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर असताना निवेर रामवाडी हा संघ थोडासा मला वाटतं अडचणीत सापडतोय. कारण अजूनही एक शेवटचं एक षटक असेल आणि ह्या षटकातील काहीशे चेंडू शिल्लक असतील. मोठी हाणामारी करावी लागेल. रवींद्र सावंत मोठा प्रहार केलाय. झेल मात्र तिथं होत नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. डीजे
नक्कीच तिसरं षटक प्रगती पथावर असताना चांगला फटका मारला होता राजेंद्र सावंत यांनी, पण मात्र तिथं छेल झाला असता तर त्याला माघारी परतवण्याचा इरादा केला असता या क्षेत्ररक्षण, पण क्षेत्ररक्षण मात्र तिथं होत नाही. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर आणि 4 धावांसाठी एक भर पाडण्याचं काम केलं तर रवींद्र सावंत. हॅलो. त्या दरम्यान या स्पर्धेदरम्यान आमच्या गावचे धडरेचे कार्यकर्ते रमेशजी महापदी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. तर नक्कीच इथं आलेल्या सर्व ग्रामस्थांचं, ज्येष्ठ नागरिकांचं आणि त्याचप्रमाणे मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत केलं जाते. सामन्यातील चौथं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो लकी पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. 21 धावा धावफलकावरती लागतायत. 5 गडी बाद 21 धावा निवे रामवाडी संघाची. पुढचा चेंडू अकोटाब्याचा चेंडू आता मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. विष्णू या फलंदाजाचा निर्धाव चेंडूची सांगता झाले. संघाची धावसंख्या रोखून धरण्याचं काम केलंय ते गोलंदाज विकी या गोलंदाजाने. लकी माझे साथी स्कोरर आमच्या समेत जोडलेत. निवृत्ती महापदी, ओमकार महापदी असतील, एक क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेले गुणलेखक यांच्या भूमिकेत कामगिरी पार पाडतात. लकी अकोटाब्याचा चेंडू आता डिक्लेअर झोन मध्ये जातोय. चेंडू संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 22 या आकड्यावरती नेऊन ठेवण्याचं काम केलंय ते फलंदाज राजेंद्र सावंत आणि विष्णू सकपाल या जोडीने. यानंतरचा होणारा सामना आहे मोठी लढत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. आम्ही ज्या सूचना देतो वारंवार सूचना आम्हाला द्यायला लावू नका, कारण क्रिकेट आहे आणि पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील हा उद्घाटनाचा सामना आहे. 2 धावा घेण्याचे यश आले. या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 24 धावा धावफलकावरती लागतायत. शिवशंभो चषक 2025 पर्व 28 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत केलं जाते. पुढचा चेंडू. हॅलो. दरम्यान आमच्या निवेगावचे एक्स आर्मी मॅन सुधीरजी सकपाळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. सुधीर सकपाळ यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. तर गडी मात्र धावबाद होतोय. डीजे पुढचा चेंडू. तर चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता झाले. संघाची धावसंख्या रोखून धरले 25 या आकड्यावरती. प्रथम क्रमांक 25,001, द्वितीय क्रमांक 15,001, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 5,001 व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत केलं जाते. तर सामन्यातील चौथं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज विकी वाईट. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 26 धावा धावफलकावरती लागतायत. एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते लकी यांची. अकोटाव्याचा चेंडू आता निर्धाव. 4 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 26. विजयासाठी 27 धावांची गरज शिंदे गावठाण या संघाला. तोपर्यंत आपण संधी देऊ डीजे ऑपरेटर. हॅलो. स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. निवे म्हटलं की सगळं सहकार्य असतं, तर त्याच्यामुळे यांचं देखील मी या ठिकाणी सर्व सहर्ष असं स्वागत करतो. त्याचबरोबर आज या स्पर्धेकरिता जे लागणारं पाणी आहे त्या पाण्याच्या व्यवस्थेकरिता आमचे एक सामेमन सुधीरजी सकपाळ यांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने त्यांचे खूप धन्यवाद देतो. सोबतच या ठिकाणी शिवाजी उतेकर साहेब मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि
आपला सन्मान घ्यायचा आहे. या इकडे स्टेजवरती. मी दीपक सावंत यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सुधीरजी, फोटोग्राफर सुधीरजी. परशुरामजी मोरे साहेब, आपण व्यासपीठावरती यायचं. त्यानंतर चंद्रकांत दादा जाधव देखील या ठिकाणी आले, त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं. मी संदेश भोसले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी. हॅलो, परशुरामजी मोरे, परशुराम मोरे व्यासपीठाकडे या आपण. आज या सामन्याकरिता या ठिकाणी उपस्थित आमचे ग्रामस्थ आणि नेहमी या आमच्या पाठीशी उभे राहणारे आमचे शिवराम मामा चव्हाण या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे लक्ष्मण दादा आहेत, आमचे विजयदादा पालांडे आहेत. ही जी सगळी मंडळी आहेत ही या आमच्या पाठीमागे एक प्रेरणा स्त्रोत आहेत की जी नेहमी आमच्या पाठीमागे उभे राहतात. आणि मला असं माहिती आहे आता 2 दिवस ते इथून काय हलणार नाहीयेत. नाश्ता जेवण सगळी सोय या ठिकाणी मंडळातर्फे करण्यात आलेली आहे. तर कुठल्याच ग्रामस्थांनी या ठिकाणी घरी जाण्याचं काही कारण नाहीये. कॅप्टन आलेत का दोन्ही संघाचे, तळवड ग्रामीण स्टार आणि स्वयंभू नागेश्वर जोरवणे. तसेच कृपया या ठिकाणी एक सूचना आहे की फेडरेशन तर्फे या ठिकाणी एक बाहेरचे तटस्थ पंच मागवलेले आहेत, धनंजय कोळी. ते लेग अंपायर म्हणून एसटीच्या पाठीमागे उभे आहेत. जर थ्रो गोलंदाजीवर त्यांनी जर नो दिला तर त्याच्यावरती कोणी ऑब्जेक्शन घेऊ नये. तो निर्णय अंतिम आणि फायनल असेल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. फक्त बिमरसाठी रिव्ह्यू घेतला जाईल. धन्यवाद. तर नक्कीच ओमकार चोरवणे, राजेश उतेकर, सँडी या आपण. तर तलवड ग्रामीण स्टारचे इतर संघनायक आलेले आहेत, सँडी, संदेश उतेकर. नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणेफेकीचा कौल केला जातोय. काय नाव साहेबांचं नाव काय, श्रीराम उतेकर साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. आजच्या पहिल्या दिवसातील ही दुसरी लढत आहे. एक साईडला असेल तलवड ग्रामीण स्टार, तर दुसऱ्या साईडला असेल तर ओमकार चोरवणे. तर विजयासाठी 24 चेंडूचा खेळ बाकी असेल. 27 धावांची गरज, 24 चेंडू 27 धावांची गरज. विजय, मोठा सामना आहे. विजयजी, नाणेफेकीचा या ठिकाणी कौल केला जातोय. दोन्ही हेड इज द कॉल. परत घ्या, खाली पडलाय. इथे घ्या. मंगेश सावंत, कृपया करून आपण या ठिकाणी आल्यास आपलं स्वागत आहे. आपण स्टेजवरती यायचंय. चोरवणे, संदेश, टॉस विन ना? ओके. हॅलो, तर 24 चेंडूत विजयासाठी 27 धावांची गरज. मोठा सामना आहे. एक साईडला असेल तर शिंदे गावठाण, तर दुसऱ्या साईडला असेल तर निवे रामवाडी. तर सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो मनोहर सकपाल, एक ज्येष्ठ खेळाडू आणि फिरकी गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे आमच्या पंचक्रोशीतील. तर गोलंदाजीच्या मार्कवरती फुलटा चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता स्वप्नील शिंदे या फलंदाजाचा. तर
अवांतर मला वाटतं निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या रोखून धरले. श्री गणेशा मात्र का होत नाही. 24 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 27 धावांची गरज असताना काय घडणार, काय बिघडणार. तर माझ्या समेत जोडले जातील ते निलेशजी महापदे, आमच्या निवेगावचे सुपुत्र आहेत. फार मोठा समालोचन कक्षात त्यांचं नाव आहे, मोठा आवाज आहे. तर ऑफसाईडला मारलेला फटका लॉंगाच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे जातोय. धाव मात्र चेंडू मात्र का अडवला जात नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत श्री गणेशा होतोय 4 या आकड्यावरती. डीजे मारलाय गली पॉईंटच्या दिशेने. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा येतोय स्वप्नील मोरे या साहेबांचा आणि या संघाच्या धावसंख्येत बदल होते. 1 ने वाढते. 5 धावा धावपालकावरती लागतायत. कारण दुसरे सत्र चालू आहे. कारण 24 चेंडूचा खेळ बाकी असताना 27 धावांची गरज असेल. कारण स्वप्नील आणि प्रवीण शिंदे ही नावाजलेली जोडी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की स्टीव्हा आणि मार्कोवा, कारण ही जोडी दोन्ही बंधूंची जेव्हा टिकली होती त्यांनी आपल्या देशासाठी मोठं नाव घेतलं होतं आणि आपल्या संघाला विजयी करण्याचा मोठा वाटा होता तो स्टीव्हा आणि मार्को या फलंदाजाचा. त्याचप्रमाणे प्रवीण शिंदे आणि स्वप्नील शिंदे चांगला फटका मारलाय ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक समोर चेंडूच्या समोर येतोय. तत्पूर्वी 1 धाव मिळते. 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 6 धावसंख्या होते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अध्यक्ष परशुरामजी मोरे, शिवशंभो मंडळाचे अध्यक्ष परशुरामजी मोरे साहेब, आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू 6 धावा मारतायत. चांगला फटका मारला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार. 10 धावा. तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे कांबळे. स्वयंसेवक आहेत सदस्य, तर त्यांना आम्ही वारंवार सूचना देतोय बाउंड्री लाईनचा ताबा घ्या आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आपण स्वतः आणून द्यायचा आहे की जेणेकरून फार उशीर होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची. कारण आपल्याला भरपूर सामने खेळले. पहिला दिवस आहे आणि हा पहिला दिवस हा गोड झाला पाहिजे याची सर्वांनी नोंद घ्यायची. कारण 2 दिवस आपल्याला ही शृंखला यशस्वीरित्या पार पाडायची. तर आपल्या सर्वांचं सहकार्य असेल. कारण सर्व स्वयंसेवक जे उजव्या साईडला तिकडे लहान खेळतायत, अजित शिंदे वारंवार सूचना द्यायला खेळायला बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो, या ठिकाणी 15गाव माध्यमिक शिक्षण संस्थेचे चेअरमन नितीनजी उतेकर साहेब आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. नक्कीच आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही यथाची इथं स्वागत केलं जाते. सामन्यातील दुसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो अविनाश चव्हाण. पंचांच्या डाव्या साईडनी मारा करेल. चांगला फटका मारला होता. क्षेत्ररक्षण मात्र होते तिथे, पण एकच धावेवरती समाधान मानावं लागते स्वप्नील शिंदे या फलंदाजाला. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 1 ने वाढते. 13 धावा धावफलकावरती लागतायत. 13 धावा धावफलकावरती लागतायत. आमचे मित्र बंधू निवेगावचे सुपुत्र शिवसेना शाखा प्रमुख रुपेशजी पालांडे आज आवर्जून आलेले आहेत गावावरनं. त्याचप्रमाणे त्यांच्या समोर झालेत विलाजी पालांडे असतील, अजयजी पालांडे असतील, रमेश महापदी, भास्कर महापदी, यशवंतजी महापदी, भास्कर महापदी, प्रवीण महापदी, या सर्वांचं सहकार्य फार मोठं मोलाचं आहे. त्यांचं देखील इथं धन्यवाद मानलं जाईल. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. पंचांचा इशारा येतोय 1 धावेसाठी. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 14 धावा धावफलकावरती लागतायत. आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत केलं जाते. शिवशंभो चषक 2025 अकोट टप्प्याचा चेंडू होतोय. फलंदाजाला मात्र काही समजलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाले. संघाची धावसंख्या रोखून धरले.
मला वाटतं थोडासा इरादा असेल मोठा प्रहार करण्याचा, थोडासा कानमंत्र दिलेला दिसतोय. कारण ही जोडी आहे, ही बंधूंची जोडी आहे. कारण एक साईडला तो प्रवीण शिंदे, नॉर्थ साईडला तो स्वप्नील शिंदे, आमच्या निवे गावचे मराठी शाळेचे शिक्षक, सरकारी कर्मचारी आहेत. चांगला फटका मारलाय. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 15 धावा धावफलकावरती लागतायत. आमच्या निवेगावची सुकन्या भूमिका महापदी, जे अनिल महापदी महाराज आहेत त्यांची सुकन्या, त्यांचं देखील त्यांच्या समेत सोडलेल्या या सर्व आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. शिवशंभो चषक 2025 पर्व 28 मध्ये 17 धावा धावफलकावरती लागतायत. आमचे गुणलेखक म्हणजे निवृत्ती महापदी हबब, त्यांच्या समेत जवळ ओमकार असतील. आणि क्रिक यार्ड ही टीम, जी क्रिकेट जी टीम गेली 2 दिवस आम्हाला इथं मेहनत करताना दिसणार आहे. त्यांचे कॅप्टन आणि कर्णधार सिद्धेश, एक नावाजलेले आमचे फार मोठे जवळचे आणि आमचे मित्र बंधू. कारण त्यांनी कोकण पट्टा असू द्या, ठाणा मुंबई असू द्या, त्यांनी क्रिकेट टीम आहे ना, ती फार मोठी गाजलेली आहे. नावच आहे क्रिकेट. तर चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 18 धावा धावफलकावरती लागतायत. आपल्याला माहिती आहे की आपला भारत देशाचा कर्णधार विराट कोहली याचा जर्सी नंबरची आकड्याची आपल्याला आठवण करून देतोय. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 18 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी हॅलो 9 धावांची गरज. हॅलो आज या कार्यक्रमाकरिता आणि या मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता दीपक सावंत यांच्या माध्यमातून डॉक्टर सविता किरण काकड ऐरोली यांच्यातर्फे 3001 रुपयाचं या ठिकाणी देणगी लाभलेली आहे. त्यांच्या मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर्व देणगीदारांचा पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार. तर आपल्याला माहिती आहे विजय पावले ओमकार देसाई ही आपली लाईव्ह मॅच क्रिकेटचा आनंद घेत आहेत. कारण बघा हे दिग्गज खेळाडू जे आज ज्यांनी महाराष्ट्रात ज्यांनी नावाचा आपला क्रिकेट या खेळामध्ये दबदबा ठेवलाय, आपल्या गावाचं आपलं स्वतःचं नाव ज्यांनी आज महाराष्ट्रावर नेऊन ठेवलं, ते विजय पावले आणि ओमकार देसाई हे आपल्या क्रिकेटचा आनंद लुटतायत. आत्ताच आम्हाला त्यांचा तिथून फोन आलेला आहे. तर सामन्यातील तिसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलंय तो स्वप्नील. पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. चांगला फटका मारलाय, मोठा प्रहार केलाय. झेल मात्र तिथं होतोय आणि प्रवीण शिंदेला माघारी परतावलंय. पहिला गडी बाद होतोय. डीजे वरती लागतायत. पहिला गडी बाद होते शिंदे गावठाण या संघाचा. अजूनही विजयासाठी 7 धावांची गरज. 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 7 धावांची गरज. मोठा सामना असं वाटलं होतं की 24 चेंडूचा खेळ बाकी असताना 27 धावांची गरज असताना थोडासा निवे रामवाडी हा संघ थोडासा अडचणीत सापडलेला दिसतोय. कारण अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 9 धावांची गरज असताना काय घडणार, काय बिघडणार, तर यापुढील आमचे धावते समालोचन करतील आमचे मित्र बंधू निलेशजी महापदी असतील, आमच्या समेत जोडले जातील थोड्याच वेळात. तर त्यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यावेळेस. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. संघाची धावसंख्या होते 21 धावा. 21 धावा धावफलकावरती लागतायत. आलेल्या सर्व खेळाडूंचं, आलेल्या सर्व संघांचं, आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय शिवशंभो चषक 2025. धन्यवाद विजयजी, धन्यवाद. तर आपण वळूया मैदानाकडे. चालू असलेला सामना शिवसह्याद्री प्रतिष्ठान चोरवणे शिंदे गावठाण विरुद्ध श्रीराम क्रीडा मंडळ निवेर रामवाडी. गडी बाद झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 21. अजूनही धन्यवाद.
नवीन फलंदाज आलेला आहे समाधान शिंदे. पाहूया पुन्हा एकदा समाधान शिंदे 8 चेंडू आणि 6 धावा जिंकण्यासाठी. सुंदर असा तटवलेला चेंडू. मला वाटतंय पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत बरं होते, धावसंख्या वाढते 1 नाही, धावसंख्या होते 22. अजूनही जिंकण्यासाठी शिंदे गावठण संघाला 5 धावांची आवश्यकता आहे. पाहूया पॅव्हलियनकडून मारा करतोय रामवाडीचा गोलंदाज, त्याला सामना करतोय समाधान. आपटून टाकलेला चेंडू. पाहूया स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला. पाहूया हा चेंडू सीमारेषेकडे जातो काय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते मनोहर याने आणि एका धावेवर समाधान मानतोय तो समाधान. एका धावेने संघाच्या धावसंख्येत बरं होते, धावसंख्या होते 23. जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता. पाहूया उर्वरित काही चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. फुलटॉस टाकलेला चेंडू लेगच्या दिशेने मारला चेंडू. चेंडू जातोय टी झोन मध्ये आणि 2 धावेने संघाचे धावसंख्येत भर होते. षटक समाप्तीचा इशारा येतोय. धावसंख्या होते 25. आणि आता पाहूया शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 2 धावांची गरज शिंदे शिवसैनिक प्रतिष्ठान चोरवणे शिंदे गावठण संघाला. पाहूया विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना शिंदे गावठण संघ. पाहूया 6 चेंडू मध्ये 2 धावा समीकरण असणार आहे. अजूनही सांगता येत नाही की सामना कोणाच्याच बाजूने झुकेल. 6 चेंडू आणि 2 धावा. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे सर्वांनाच माहिती आहे. 1 चेंडू मध्ये 6 धाव सुद्धा होत नाही आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा होत नाही असा क्रिकेटचा खेळ आहे. आणि आता मात्र समीकरण आहे 6 चेंडू आणि 2 धावा. दरम्यान कृपया आपल्या 15 गाव फेडरेशनचे कोणी समालोचक जर आले असतील तर त्यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. 6 चेंडू शेवटचं षटक घेऊन येतोय सोहम. निवे रामवाडी संघाकडून सोहमला मारा करेल समाधान. पाहूया सोहम टू समाधान. सुंदर असा टाकलेला चेंडू आणि आपल्याच गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण करीत या ठिकाणी धाव रोखलेली आहे. आणि आता मात्र समीकरण बदललेलं आहे. समीकरण असणार आहे 5 चेंडू आणि 2 धावा. सामन्यामध्ये चुरस वाढलेली आहे. पाहूया कोणाच्या बाजूने सामना झुकतोय. पुन्हा एकदा सोहम मारा करतोय समाधानला. आपटून टाकलेला चेंडू. पाहूया पंच दंडित घोषित करतायत आणि 1 22 अशा 2 धावा मिळत आहेत. आणि मला वाटतंय हा सामना शिवसैनिक प्रतिष्ठान चोरवणे शिंदे गावठण विजयी झालेल्या विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच श्रीराम क्रीडा मंडळ निवे रामवाडी संघाचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आजच्या या उद्घाटन सामना पहिला सामना जिंकण्याचा मान मिळवला आहे तो शिवसैनिक प्रतिष्ठान चोरवणे शिंदे गावठण. तरी जो पहिला या सामन्यातील या स्पर्धेतील पहिला चौकार जो मारलेला आहे तो त्याचा मान मिळतोय अविनाश चव्हाण यांना. आणि यांना 251 रुपयाचं पारितोषिक मिळत आहे. तरी त्यांनी अविनाश चव्हाण यांनी व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. तसेच सन्मान चिन्ह सुद्धा घेऊन जायचं आहे.